आज सीएनजी बाटला टेस्टिंग पहिले 3-4 महिना अगोदर 600 रुपये घेत होते. अचानक दरवाढ डायरेक्ट 2800 रुपये करून टाकले. हे रिक्षावाल्यांवर डायरेक्ट भूखंड पडलाय. त्यासाठी आम्ही रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समिती हा उपोषणाची तयारी चालू केली. मागणी असं आहे की आमचा जुना रेट होता 600 रुपये ते आम्हाला पाहिजे. आणि जेव्हा पण ते रेट भेटत नाही तेव्हा पण आम्ही तिथे उपोषण करणार. कल्याणमधील आरटीओ चालक मालक संघटनेने सीएनजी बाटला टेस्टिंगच्या दरवाढी विरोधात बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले होते. गेली 2 दिवस हे आंदोलन सुरू असताना उपोषणकर्त्यांकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसदर अवाजवी दरवाढ त्वरित रद्द करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ पातळीवर सदर बाब निदर्शनास आणून देण्यात येईल असे आश्वासन देत उपोषण मागे घेण्यास यावे असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार उपोषणकर्त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात उपोषण स्थगित केले असून वरील टेस्टिंग फी दरवाढ लवकरात लवकर कमी नाही करण्यात आली तर पुन्हा उपोषणाला बसणार असे सांगितले. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. रिक्षा टॅक्सी संघटना संयुक्त कृती समिती कल्याण यांच्या वतीनं या ठिकाणी रिक्षा चालकांची जी पिळवणूक होत होती सीएनजी बाटला टेस्टिंगसाठी काही दिवसापूर्वी 600 रुपये आकारले जात होते आणि अचानक 2800 रुपये आकारणी केली जात आहे. वास्तविक पाहता संपूर्ण महाराष्ट्रात हाच प्रश्न म्हणजे अगदी भेडसावत आहे आणि आम्ही या ठिकाणी नवीन आलेलो आहे आणि महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी संघटनेचे उपाध्यक्ष माननीय भरतजी नाईक साहेब, उत्तर महाराष्ट्र संघटनेचे संपर्क प्रमुख विजय पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी आज वास्तविक पाहता आपल्या व्यथा जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि हा प्रश्न आपला तसाच लावावा या हेतूने महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष सन्माननीय शशांकराव साहेब आणि विलास भालेकर साहेब सरचिटणीस यांनी आम्हाला या ठिकाणी भेटीसाठी पाठवलं आणि आपल्याला पुढची भूमिका काय घ्यायची या भूमिकेसाठी आज आपण येथे जमलेलो असता माननीय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आम्ही संपर्क साधला असता त्यांच्याशी आम्ही एक सकारात्मक चर्चा केली. वास्तविक पाहता जे सीएनजी बाटला टेस्टिंगचा विषय आहे हा पेसो संदर्भात निगडीत असल्यामुळं हा विषय त्यांनी मार्गी लावण्याचं आम्हाला या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे. तसा शब्द देऊन या ठिकाणी आपल्या समोर सुद्धा त्यांनी ते निवेदन दिले असतात. आज रिक्षा टॅक्सी संघटना संयुक्त कृती समिती कल्याण या कृती समितीला सपोर्ट करणारे सर्व रिक्षा चालक मला संपूर्ण पदाधिकाऱ्यांची काही नावं माहीत नाही, परंतु आमच्या संपर्कात असलेले आमचे सहकारी जे महाराष्ट्र कृती समितीशी निगडीत असतात, विल्सन कानपूळ असतील, राहुल वारे असतील, आमचे महेंद्र मिश्रा साहेब आणि उपोषणात बसलेले अरविंद आंगारके हे महाराष्ट्र कृती समितीशी नेहमी निगडीत असतात आणि नेहमी संपर्कात असतात. तरी आपल्या संपूर्ण पदाधिकारी कल्याण रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समिती यांच्या वतीने आज सीएनजी बाटला टेस्टिंग दरवाढ जी झालेली आहे त्याच्या विरोधात आज आम्ही कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलोय. 2 महिन्यापासून बाटला टेस्टिंगचे जे 600 होते ते 600चे डायरेक्ट 2800 रुपये करण्यात आले. आम्ही प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केले, यांचे दर नियंत्रणात आणा म्हणून विनंती केली,
परंतु सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्हाला आज कृती समितीला आणि कृती समितीमध्ये असलेल्या अनेक संकटांना आज उपोषणाचा पर्याय निवडावा लागला. रिक्षा चालकांचा अनेक मार्गात अनेक ठिकाणी गळचेपी होते. त्या